कालच्या आंदोलनाच्या मध्ये यांचे नातेवाईक किंवा भोर आणि नसरापूर मधले स्थानिक लोक कोण होते आणि राजकीय लोक कोण होते ही सुद्धा सगळी माहिती सरकारकडे आलेली आहे। तुमच्या माध्यमातून त्याचं लाईव्ह फुटेज संपूर्णपणे सरकारकडे आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल मी एका व्यक्तीचं कथन ऐकलं की तिच्या वडिलांना पोलिसांनी कॉलर धरली, असा तो व्यक्ती काल एका वाहिनीवर बोलत होता। मी आज जेव्हा विचारणा केली तर अशा कुठल्याही प्रकारचं वर्तन पोलिसांनी दबावाचं किंवा अशा पद्धतीने कॉलर धरणं वगैरे केलेलं नाहीये हे तिच्या कुटुंबियांनी मला सांगितलेलं आहे। मला कोणालाही कसलं सर्टिफिकेट द्यायचं नाहीये, परंतु अशा परिस्थितीत असणारी अनेक कुटुंब मी गेल्या काही दशकांमध्ये पाहिलेली आहे। कोपर्डीच्या घटनेत सुद्धा काहीच झालं नाही असं जे लोक पसरवत आहेत त्यांना मी नम्रपणाने सांगू इच्छिते की कोपर्डीच्या घटनेमध्ये सेशन्स कोर्टामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे। त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर कोविड काळामध्ये त्याच्या तारखा पडल्या नाहीत, त्याच्यात दिरंगाई झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे, परंतु घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं हे योग्य त्या पद्धतीने न्यायापर्यंत जाण्याचं महत्वाचं आहे। आज माझं सकाळी सदानंदजी दाते यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे ज्यांच्यावर वारंवार अशा प्रकारचे गुन्हे आहेत त्या देखील याद्या या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत। आणि विधी आणि न्याय विभागाशी मी बोललेले आहे तर 138 पॉक्सोची न्यायालयं महाराष्ट्रात होणं अपेक्षित होतं, त्याच्यापैकी फक्त 40 कोर्ट झालेली आहे। तर म्हणून ही कोर्ट होण्यासाठी जेणेकरून 200, 250, 300च्या वर जिथे केसेस आहेत ही कोर्ट जर का झाली तर प्रत्येक ठिकाणी जे फास्ट ट्रॅकची आपण मागणी करतोय तर ती त्या कोर्टामध्ये 6 महिन्याच्या आत निकाल मिळू शकतो हे देखील मला निवृत्त न्यायाधीश महिलांनी पूर्ण माहिती दिलेली आहे। आणि त्याचा अभ्यास करून सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांनाही मी विनंती करणार आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये 138 कोर्ट लवकर आपल्या उच्च न्यायालयांनी तयार करण्यासाठी वेग द्यावा या दृष्टिकोनातून आपण लक्ष घालावं आणि येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत। त्या कुटुंबाचं म्हणणं आहे की आता आम्हाला कुणी राजकारणी भेटायला येऊ नये, आम्हाला जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणी भेटायला येऊ नये, याचं राजकारण करू नये। ते राजकारणाच्या साठी जे लोक फक्त काय करतायत त्यांना ते सगळं त्यांनी विचार केला पाहिजे। या संदर्भामध्ये राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये फरक असतो। माणुसकीच्या भूमिकेतून पक्षनिरपेक्ष पद्धतीने न्यायासाठी जे जात आहेत त्यांच्या संदर्भात त्यांची भूमिका अतिशय परिपक्व, सहानुभूतीची, प्रेमाची आणि त्यांनी पूर्ण विश्वासाने मला त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। शक्ती कायद्याच्या संदर्भात आहे, शक्ती कायद्याचा लवकर अंमलात आणला तर आरोपी आणि देशमुख असं म्हणतात की केंद्र सरकारकडे याचं 3.5 वर्षापूर्वी पाठपुरावा केला पण काही मुळामध्ये तुम्ही मला याची आठवण करून दिली, चांगलं झालं। कारण एक जो म्हण आहे की जो झोपलेला आहे त्याला जागा करता येतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे असे जे नेते मंडळी आहेत अनिल देशमुख आणि रोहित पवार आणि अनेक जण शक्ती कायद्यातल्या सगळ्या सुधारणा 90% भारतीय न्याय संहितेमध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहेत। म्हणून वेगळा कायदा करण्याच्या ऐवजी आत्ताच्या अधिवेशनामध्ये ऍसिड टाकणं आणि सायबर क्राईम याच्याबद्दलचा महाराष्ट्रासाठीचा वेगळा कायदा आता पारित झालेला आहे। तरी सुद्धा एखादा माणूस निघाला मुंबईहून पुण्याला जायला तरी परत पुण्याला पोहोचल्यावरती परत म्हणतो की मुंबईला चला। केवळ तुमचं सरकार असताना आम्ही सुद्धा होतो त्या शक्ती कायद्यामध्ये। त्याच्यानुसार ज्या त्रुटी असतील भारतीय न्याय संहितेमध्ये त्या दूर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केला पाहिजे। तुम्ही जर का कायदा मी तुम्हाला प्रत्येकाला तुलनात्मक अभ्यास पाहिजे तर पाठवते। दिशा कायद्यातले बरेचसे मुद्दे नव्हे 90% मुद्दे हे सगळेचे सगळे जर का भारतीय न्याय संहितेत आलेले आहे तर सातत्याने ही मागणी केली जाते। आणि याला कारण असं आहे की अनिल देशमुखांना स्वतःचं एक कृत्य लपवायचं आहे आणि ते म्हणजे पॅरोलवरती सरसकट लोकांना सोडून द्यायचा जो त्यांनी 19ला कोविडच्या नावाने निर्णय घेतला, नंतर परत न्यायालयाला सांगितलं आमच्याकडे जागा नाही आणि अनेक लोक पॅरोलवर सोडत असताना माझं स्वतःचं लेखी पत्र आहे त्यांना की ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे आहेत, खुनाचे गुन्हे आहेत, असे गंभीर गुन्ह्यात असणारे लोकांना पॅरोलवर सोडू नका। तरी त्यांनी न्यायालयात बाजू मांडली की आमच्याकडे कशी जेलमध्ये जागा नाहीये। नंतर ते लोक पॅरोल संपल्यावर परत मी सभागृहामध्ये आठवण केली की तो पॅरोल संपलेत, आता कोविड गेलाय, त्यांना अटक कधी करणार। त्यावेळेच्या मविया सरकारने परिपत्रक काढलं की आता पॅरोल मधल्या लोकांना पकडा। ही यांची पॅरोलवर सोडण्याबद्दल प्रेमळ भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी तर काहीच बोलू नये।